चला तर आपण आज या ड्रॉइंगला कलर करूया। याचा पहिला व्हिडिओ मी टाकला होता माझ्या चॅनलवर 2-3 दिवसा अगोदर। तर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ पाहून घ्या। नमस्कार मित्रांनो, अरिहंत ड्रॉइंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण या चित्राला रंगकाम करूया। त्याच्यासाठी मी काय केलं आहे, जास्त व्हाईट घेतला आहे आणि थोडासा मी घेतो आहे त्यामध्ये कोबाल्ट ब्ल्यू। तर हा एक स्काय ब्ल्यू कलर झालेला आहे आणि इथे मी कलर काम करायला जो ब्रश घेतलेला आहे हा आहे माझा फ्लॅट ब्रश। फ्लॅट ब्रशच्या सहाय्याने मी काय करतो आहे की इथे कलर काम करतो आहे। असं पानांच्या शेजारी थोडंसं यामध्ये आपण पोस्टर कलर प्लस वॉटर कलर असं मिक्सचर करूया। हलक्या हाताने असं आपलं झाडे घरं आहेत तिथे हलक्या हाताने आपलं बरोबर असं कलर फिल करत न्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता मी स्कायमध्ये पूर्ण व्हाईट प्लस कोबाल्ट ब्ल्यू असा फिल केलेला आहे। आणि आता मी काय करतो आहे की थोडासा व्हाईट कलर घेतो आहे आणि असा या बाजूला असा देतो आहे। असा देतो आहे। तर आता इथे मी एक ग्रीन कलर असा बनवून घेतला आहे वॉटर कलरमध्ये। तुम्ही पहा, हा इथे फिल करतो आहे मी असा। जसे जसे रंग आपल्या दूर जातील तसे ते आपण थोडेसे फिक्कट करत न्यायचे आहे, थोडेसे लाईट कलर दाखवायचे आहेत आपण ते। इथे याच्यामध्ये पण आपल्याला असा जे बैलगाडीचं चाक आहे त्याच्यामधून पण आपण थोडीशी ग्रीनरी फील करायची आहे। या माणसाच्या अवतीभोवती पण व्यवस्थित कलर करायचा आहे असा। हा वॉटर कलर घेतलेला आहे, हा पोस्टर कलर नाही आहे। त्यामुळे काय आहे, खाली जे आउटलाईन केलेली आहे ती आउटलाईन व्यवस्थित दिसत आहे। जर मी इथे पोस्टर कलर घेतला असता तर जी आपण आउटलाईन करून घेतलेली आहे आता ही आउटलाईन आपली त्यामध्ये त्याच्या खाली दबली असती आणि आपल्याला जे पण काम आहे आउटलाइनिंग वगैरे ह्या गोष्टी परत कराव्या लागल्या असत्या। म्हणून मी आता याला तर आता इथे हा थोडासा याचाच एक डार्क शेड मी बनवलेला आहे। याच ग्रीनचा जो आपण ग्रीन आधी घेतला आहे त्याचाच थोडासा डार्क शेड मी इथे क्रिएट केला आहे, जेणेकरून की थोडी जवळची बाजू मी दाखवू शकलो पाहिजे। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, हा शेवटपर्यंत कंटिन्यू पहा, कारण की यामध्ये मी रियल टाईममध्ये हे तुम्हाला पेंटिंग करून दाखवत आहे। आणि सिंपल एकदम टेक्निक आहे, सिंपल मेथड आहे कलरिंगची, काही अशी जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे। यामध्ये मी काय केलं आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पहिले आउटलाईन करून घ्यायची आहे। ड्रॉइंग झाल्यानंतर आउटलाईन केल्यानंतर आपल्याला वॉटर कलरच्या सहाय्याने आणि पोस्टर कलरच्या सहाय्याने यामध्ये कलर करायचा आहे। एकदम असे आपल्याला जास्त पण कलर घ्यायचे नाही आहेत। थोडंसं मग मी याच्यामध्ये ब्राऊन घेतो आहे, एक टेक्स्चर आणायला जमिनीचं, कुठे माती कुठे काय गवत असते, तर असे आपल्याला हे प्लॅनिंग करायचं आहे। नंतर हा ब्रश थोडंसं पाणी घ्यायचं ब्रशमध्ये, ग्रीन कलर आणि येल्लो कलर परत
थोडेसे असे घेऊन या एम्प्टी स्पेसमध्ये हा फिल करायचा आहे. ओके, व्हाईट जागा कुठे सुटली नाही पाहिजे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. सेम बैलगाडीच्या इथे पण खाली पण द्यायचा आहे. आणि हा ब्राऊन कलर असल्यामुळे आपण हा बैलगाडीमध्ये पण फिल करू शकतो. तर इथे बैलगाडीमध्ये आपण हा कलर फिल करूया असा. असा हा कलर बैलगाडीत पण आपण फिल करून घेतला आहे. ओके, घरांच्या छतामध्ये कलर द्यायला मी काय केलं आहे की जो आपल्याकडे ब्ल्यू कलर होता त्यामध्येच रेड थोडा मिक्स केलेला आहे आणि थोडासा असा पर्पल शेड मी घेतलेला आहे, जेणेकरून की ते दूरचे घर जाणवले पाहिजे आणि थोडासा ब्ल्यूश कलर त्यामध्ये मिक्स होईल या हिशोबाने मी प्लॅनिंग करून मी त्यात थोडासा ब्ल्यू कलर मिक्स केला आहे, जे रेड असतात त्याच्याऐवजी. आणि मी काय करतो आहे, परत हा कोबाल्ट ब्ल्यू घेतो आहे. इथे कोबाल्ट ब्ल्यूमध्ये थोडासा व्हाईट घेतो आहे, असा जो स्कायला केला होता तसाच हा वरच्या बाजूला असा छताच्या इथे हा कलर करून हा यामध्ये मिक्स करतो आहे. इथे पण हा मिक्स करतो. आणि जे झोपडी आहे इथे याच्यामध्ये थोडासा असा हा ब्राउनिश शेड देतो आहे, थोडंसं व्हेरिएशन येईल. ओके, आणि तुम्ही पाहताय की दुसऱ्या बाजूचं जे झाड आहे तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे थोडा डार्क ब्ल्यू केलेला आहे. हे झाड ब्ल्यू आहे इथे दूर दाखवायला आणि डार्क ब्ल्यू केलेला आहे. जेव्हाही आपण रंगकाम करू ते करताना आपण लक्षात ठेवायचं आहे की शॅडो पण ही ऑब्जेक्टची पडू शकते. तर त्या शॅडोसाठी पण आपण विचार करायचा आहे आणि ज्या बाजूला लाईट असेल त्याच्या दुसऱ्या बाजूनी आपण शॅडो ही दाखवायचीच. ओके, तर एवढं आपण आपल्या लक्षात ठेवायचं आहे. शॅडो आली की ऑब्जेक्ट दिसायला छान दिसतात, जमिनीवर असल्याचा भास निर्माण होतो. आता मी कलर पॅलेट थोडीशी स्वच्छ करून घेतो आहे. इथे परत दुसरे रंग करायचे आहेत, त्याच्यामुळे याला अशी एक ओला कापड करून अशी पुसून घ्यायची. ही झाली क्लीन. तर त्याच्यानंतर आपण या भागात दुसरे कलर घेऊ शकतो. आता मला झाडाला कलर करायचा आहे, त्यासाठी मी घेते ब्राऊन प्लस येलो ऑकर प्लस थोडासा लेमन येलो. हा असा शेड मी बनवला आहे आणि हा मी या झाडामध्ये इथे फिल करणार आहे असा. तर हा पूर्ण फिल करून द्यायचा आहे यामध्ये असा ब्रशच्या साहाय्याने. आणि वॉटर कलर घेतल्यामुळे त्याची ट्रान्सपरन्सी आहे. आणि मित्रांनो, वॉटर कलर करताना नेहमी ते थोडेसे गडद वापरा, म्हणजे जेणेकरून सुकल्यानंतर ते लाईट होतात. तर आपण त्यांना सुरुवातीला थोडंसं असं एकदम डार्क करायचं आहे, म्हणजे थोडेसे वायब्रंट असले पाहिजे. तर त्यानुसार आपण प्लॅनिंग करायचं आहे की कोणते कलर मिक्स केले पाहिजे कोणासोबत. तर त्याच्यामुळे पण ही गोष्ट कशी आहे, एकदा करून होणार नाही, आपल्याला त्याची प्रॅक्टिस सतत करावी लागेल. ज्यावेळेस आपण सतत प्रॅक्टिस करू तर रंग आपल्याला समजतील, कोणता रंग कोणासोबत किती मिक्स केला पाहिजे हे आपल्याला प्रॅक्टिसनी समजेल. आपल्याला कोणाचं काम पाहून आपल्याला समजू शकते, पण शेवटी जे काही नॉलेज आहे ते आपल्या प्रॅक्टिसमधूनच आपलं छान बिल्डअप होऊ शकते. म्हणून वेळ मिळेल तेव्हा प्रॅक्टिस करायची, त्याने आपलं खूप काम सुधारते. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहत असाल आणि तुम्हाला हे माझं पेंटिंग आवडत असेल किंवा मी जे सांगतो आहे हे पण तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करून
आणि शेअर करून आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करू शकता. आता सेम हाच रंग बनवला आहे मी. आणि ह्या रंगामध्ये मी काय केलं आहे की एका साईडने डार्क दाखवायला त्यामध्ये ब्राऊनमध्ये थोडासा कोबाल्ट ब्ल्यू मिक्स केला आहे आणि थोडासा येल्लो ऑकर मिक्स केला आहे. तेव्हा मला हा एक शेड मिळालेला आहे. मग हा शेड मी इथे फिल करतो आहे. तुम्ही बघा हे असा. तर हा आपल्याला राईट साईडने लाईट आहे तर डाव्या बाजूने आपल्याला डार्क दाखवायचा आहे. त्यामुळे मी हा डार्क प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदीमध्ये मी हा दुसऱ्या बाजूनी असा डार्क करतो आहे. आणि हा फील करताना आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक असा फील करायचा आहे जेणेकरून की झाडाच्या अशा लेअरिंग्स. आता आपण काय करणार आहोत की हा जो ग्रीन आपण इथे बनवला होता आपल्या बॅकग्राऊंडसाठी, म्हणजे ग्राउंडसाठी, बॅकग्राऊंड नाही, ग्राउंडसाठी जो ग्रीन बनवला होता मी, त्याच्यातलाच थोडासा डार्क शेड आपल्याला बनवायचा आहे आणि हा इथे फील करायचा आहे मित्रांनो. हे असं तुम्हाला ते पूर्ण झाल्यानंतर समजेल की मी असं का करत आहे इथे. आणि हा थोडासा असा गोलाकार याच्यात असा करायचा आहे हे असं, जेणेकरून काय होईल की हे झाडाखाली बसले आहेत तो फील येणार आहे मित्रांनो. हा असा गोलाकारमध्ये करायचा आहे, हा असा ओव्हल शेपमध्ये. त्यांच्या मागे पण मोठं झाड असल्यामुळे इथे पण सावली येईल, तर हे सावलीत बसल्याचा आपल्याला फील द्यायचा आहे. आणि हाच ग्रीन इथे असा उभ्या आकारात द्यायचा, असा उभ्या ब्रश चालवायचा असा, कारण की इथे ही गवताची एक लेयर आहे, असा फील येणार आहे इथे. तर असा उभे ब्रश चालवायचा इथे. ओके. नंतर याच्याच तळाशी थोडासा अजून डार्क ग्रीन घ्यायचा आहे, थोडा ब्लॅक नाही तर ब्ल्यू मिक्स करा आणि तो द्या, म्हणजे हे इथे असं उभं गवत असल्याचा फील येईल. ओके. आता थोडा यांच्या शर्टामध्ये रंग टाकूया. त्यामध्ये मग मी थोडासा ऑरेंज कलर असा इथे घेतलेला आहे. हायलाईट सोडून द्यायचा आहे थोडासा. असा रंग घेतलेला आहे. ओके. दुसऱ्या माणसाच्या शर्टामध्ये कलर करायला आपण एकदम हलका असा ब्ल्यू कलरचा शेड घेऊया, जो मळका थोडासा कलर आहे. ओके. ग्रेइश ब्ल्यू आहे हा इथे असा फील करूया. याचे रिंकल्स वगैरे ते नंतर दाखवायचे असतात, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा असे कलर ॲड करून घ्यायचे आहे, कलर टाकून घ्यायचे इथे. तिसऱ्या माणसाच्या शर्टामध्ये मी हा एक पिंक शेड घेतलेला आहे, असा हा मी फील करतो आहे इथे, एकदम लाईट असा फील केला आहे. हाच कलर याच्या डोक्याचे जे दुपट्टा आहे यामध्ये पण हाच कलर करायचा आहे. ओके. असा एकदम लाईट. आता हा जो ग्रे घेतला होता यामध्येच मी ब्ल्यूमध्ये थोडंसं ब्लॅक ॲड केलेलं आहे आणि मी इथे शॅडोजचं काम करतो आहे. थोडासा अशा रिंकल्समध्ये असे शॅडो द्यायचे आहे. कॉलरच्या खाली, या हाताच्या खाली. त्याने बिलीव असं होतं की इथे शॅडो पडली आहे, म्हणजे नजरेला एक भास निर्माण होतो आपल्या, म्हणूनही आपण शॅडोज ॲड करायचे आहेत. आता हा जो डब्याच्या खाली ठेवलेला जो कापड वगैरे असेल किंवा चटई असेल किंवा काहीतरी असेल हे, तर यामध्ये आपल्याला असा एक शेड द्यायचा आहे. स्किन कलर बनवायसाठी मी काय घेतलं आहे, लेमन येलो प्लस रेड
हे दोन मिक्स केले आहे आणि हा एक आपल्याकडे असा स्किन कलर तयार झालेला आहे. आता याला आपण हलक्या हाताने इथे फिल करणार आहोत पाण्याच्या सहाय्याने, जास्तीत जास्त पाणी घेऊन, जेणेकरून की आपल्याला लाईट आणि शॅडो यामध्ये अंतर करायला सोपी होईल. नंतर एक लाईट कलर आपल्याला इथे भेटून जाईल. हे बघा, असा स्किन टोन मी इथे देत आहे. यामध्ये पण तोच स्किन टोन देतो आहे. असा स्किन कलर करून द्यायचा आहे. शक्यतो डोळ्यांच्या आजूबाजूला थोडासा व्हाईट सोडता आलं तर हरकत नाही आहे. असा मानेच्या इथे, कानामध्ये, हातामध्ये सगळीकडे हा फील करायचा आहे स्किन टोन. जिथे जिथे शरीराचे भाग आहेत तिथे तिथे त्याला फील करा असा व्यवस्थित. त्यामध्येच थोडासा ब्राऊन शेड ॲड करा आणि जिथे जिथे शॅडो आहे, शॅडो पडू शकते, तिथे तिथे त्याला फील करा. आणि ब्लेंड करायला विसरू नका मात्र. जोही कलर आपण करतोय त्याला मिक्स करून टाका असा नंतर, नाहीतर मग चित्रामध्ये असे डागडाग दिसतील. हे बघा, आता हा जो जेवणाचा डब्बा आहे यामध्ये अशा लाईन्स द्या, जेणेकरून की हा एक स्टीलचा डब्बा असल्याचा फील येईल. हे बघा, अशा ब्ल्यू कलरच्या हलक्या कमी जास्त कलरच्या साहाय्याने अशा उभ्या रेषा द्या व्हर्टिकल, जेणेकरून की तो बघा स्टीलचा डब्बा असल्याचा फील येतो. ओके. आता मी काय केलं आहे की डार्क ग्रीन बनवून घेतलेला आहे. ग्रीन प्लस थोडासा ब्लॅक ॲड केलेला आहे त्यामध्ये. आधी मी ब्ल्यू घेत होतो, पण आता थोडासा ब्लॅक ॲड केला आहे. तर तुम्ही पाहू शकता जसं जसं आता आपण शॅडोमध्ये पण अजून शॅडोचं एक काम करतो आहे. मित्रांनो, आता हे ड्रॉइंग पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही जर शेवटपर्यंत पाहत असाल तर नक्कीच मला सपोर्ट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला हे ड्रॉइंग कसं वाटले नक्कीच मला कळवा. अशाच प्रकारचे विविध विषयांवर मी मेमरी ड्रॉइंग घेऊन येणार आहे आणि अदर ड्रॉइंग्स पण याच्यावर असतील. त्यामुळे आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. थँक्यू मित्रांनो.